तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घड्याळ क्लॉक या टॉपिकवर एम पी एस सी घड्याळ या टॉपिकवर एम पी एस सी पी वाय क्यू घेऊन आलेलो आहोत. तर बघा, एम पी एस सीमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आजपर्यंत जेवढे काही एक्झाम झाले 2017-18 पासून तर आजपर्यंत 2023-24 हे सगळे आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्यांचा लाभ घेता येईल. तर बघा, जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे दुपारी 2:25 बरोबर आहे. घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल? ठीक आहे. तर मला सांगा, आता पूर्ण जे घड्याळ असते ही अशी, तर हा इथे जर 12 असेल, इथे 6 असेल, इथे 9 असेल आणि इथे जर 3 असेल, तर बघा इथे 3 असेल आणि इथे 9 असेल. ठीक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. इकडे 1 आणि 2, इथे 1, 2, इथे 4, 5, इथे 6, 8 आणि इथे 10, 11. तर अशा प्रकारचं हे घड्याळ असतं. ठीक आहे. तर या घड्याळामध्ये पूर्ण अँगल किती अंशाचा आहे? 360 डिग्रीचा. म्हणजे 12 पासून जर पुन्हा 12 पर्यंत यायचं आहे, तर 360 डिग्री पूर्ण अँगल त्याला करावा लागतो. 360 डिग्रीचा कोन त्याच्यामध्ये व्हावा लागतो. ठीक आहे. तर बघा, या 360 डिग्रीमध्ये किती तास आलेले आहे पूर्ण? हा बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 तास आले. जर आपण याला 12 भागितलं, तर एका तासामध्ये किती डिग्रीचा कोन होतो? किती डिग्रीचा कोन होतो ते निघून जाईल. म्हणजे 30 डिग्रीचा कोन होतो. ठीक आहे. म्हणजे जर इथे हा 12 पासून सुरू झालं आणि इथे जर 1 वाजले असेल, तर हा जो कोन आहे 12 आणि 1 मधला, म्हणजे इथे जर 1 वाजले असेल घड्याळात, तर हा कोन कितीचा राहील? 30 डिग्रीचा राहील. आणि इथे जर 2 वाजले असेल, तर कितीचा राहील मग? 60 डिग्रीचा राहील. इथे जर 3 वाजले असेल, तर कोन कितीचा राहील? 90 डिग्रीचा राहील. अशा प्रकारे हे होत जाईल असं. आणि इथे समोर 120 डिग्रीचा राहील 3 वाजले असेल तर. म्हणजे हा जो काटा आहे, हा मिनिट काटा आणि हा झाला तास काटा. तर याच्यामधला जो हा कोन आहे, तर तो असा 30-30 डिग्रीनी प्रत्येक वेळेस वाढत जाईल. तर हे झालं आपलं बेसिक. आणखी याच्यावर काही फॉर्म्युला वगैरे आहे का? असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. तर याचा फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युला कोणता आहे? तर बघा, 11/2 m मायनस 30h हा एक याचा फॉर्म्युला आहे. तर याच्यावरून सुद्धा आपल्याला कोन काढता येतो, किती अंशाचा आहे. तर बघा, दुपारी 2:25 तर इथे तास किती झाले? 2 वाजले. म्हणजे तास किती झाले? 2. ठीक आहे. आणि मिनिटं किती झाले? 25. तर इथे मिनिटच्या जागी मिनिटं टाकायचं, तासाच्या जागी तास टाकायचे. तर 11/2 गुणिला 25 झालं. बरोबर आहे. आणि वजा 30 गुणिला एच. एच म्हणजे हॉवर्स. तास किती झाले? 2. तर 2 टाकायचं. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर या किमती टाकल्या आपण, तर याचं उत्तर काय येते ते बघा. आता बघा, 25 जर याला गुणलं आपण, तर येतात 25 आहे 250 आणि त्याच्यामध्ये 25 मिळवायचे, म्हणजे 275/2 आलं इथं. इथं वजा किती आले? 60 आले. बरोबर आहे. आता 2 याला भागितलं, तर बे एक बे, बे त्रि 6, नंतर बे साती 14, मग आलं 0.5. ठीक आहे. वजा 60. तर 137.5 वजा 60 आहे. तर बघा, इथे 60 जर याच्यातून वजा केले आपण, तर इथे येईल 77.5. किती येईल? 77.5. तर या गणिताचे उत्तर 77.5 येते. ठीक आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवता येते. आता ही झाली आपली फॉर्म्युला मेथड. आणखी दुसरी मेथड मी तुम्हाला जी सांगितली, तास आणि मिनिटांची. तर बघा, याच्यामध्ये काय होईल? तर बघा, आता ही घड्याळ पकडू आपण. अशी घड्याळ आहे. ठीक आहे. ही घड्याळ आहे आपली. आणि आता इथे विचारलेलं आहे 2:25. तर हा झाला 12, इथे 1, इथे 2 आणि इथे झाले 3. ठीक आहे. हे 4 आणि हा एक 5. ठीक आहे. इथे 6. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण आखून घेतलं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? 2:25 म्हणजे हा जो तास काटा आहे,
इथे तासकाटा आहे हा 2च्या असा पुढं राहील कुठेतरी, है ना? आणि 25 मिनिटं म्हणजे हा मिनिट काटा इकडे राहील. मिनिट काटा इकडे आणि तास काटा इथे. ठीक आहे? ठीक आहे की नाही? 2 आणि 3च्या मध्ये तास काटा राहील आणि हा मिनिट काटा राहील. त्याच्यामध्ये बघा क्लिअरली हे 2 4 ते 5 आणि 3 ते 4 हा जो एवढा आहे, हा जो पार्ट आहे, हा याच्यामध्ये आलेला आहे. या पार्टचे प्रत्येक 4 ते 5 मध्ये 30च्या डिग्रीचा अंतर असतो. 3 ते 4 मध्ये 30 डिग्रीचा अंतर असतो आणि आता हा 2 आणि 3च्या मध्ये आहे. तर इथे कितीचा अंतर आहे, ते कसं काढता येईल आपल्याला? तर ते या मिनिटावरून काढता येईल. जर इथे प्रत्येक मिनिटाचा किती होतो? प्रत्येक मिनिट म्हणजे किती होईल? एका मिनिटात कितीचा अँगल होईल? आता एका तासाला 30 डिग्रीचा अँगल होतो. तर एका मिनिटाला किती होईल? 30/60 करावं लागेल. म्हणजे म्हणजे हे 60 कुठून आले? तासाचे 60 आले. तर हे मिनिटाचं निघून जाईल हाफ डिग्री. तर हाफ डिग्री हा एका मिनिटात जातो. आता 25 मिनिटात किती जाईल? 25 मिनिटात किती जाईल? 25 मिनिटात किती जाईल? 25 मिनिटात जाईल 25 गुणिला हाफ. 25 गुणिला हाफ म्हणजे किती होतात? किती होतात सांगा? 25 गुणिला हाफ जाईल. बरोबर आहे? 25 गुणिला हाफ जाईल. तर हे 25 मिनिट आहे. परंतु याचा मधला अँगल जो आहे, हा कुठं आहे? असा समोर आलेला आहे. हा समोर आलेला आहे. 2चा काटा हा समोर आलेला आहे. म्हणून इथे काय होईल? याच्यामध्ये जेवढा समोर आला ते पण ॲड करावं लागते. तर इथे 12.5 होतात. 25 गुणिला हे 12.5 आणि हे किती होतात? 60 आणि 12.5 म्हणजे 72 आणि हे 5 मिनिटं याच्यामधला जो अंतर आहे तो घेऊन असे 77 इथे उत्तर निघतं. ठीक आहे? तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्याही पद्धतीने केलं तरी तुम्ही उत्तराच्या जवळ-जवळ पोहोचता आणि तुम्हाला हे गणित अशा प्रकारे सोडवता येतं. चला दुसऱ्या गणिताकडे जाऊया. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे घड्याळामध्ये 4:20 वाजता मोठा तासकाटा आणि छोटा मिनिट काटा यामध्ये कितीच्या 4:20 आता बघा 4:20 म्हटलेलं आहे ना, तर इथे आहे 11/2 m मायनस 30h हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरला आपण. इथे करा मग 11/2 m m म्हणजे किती? 20 याला गुणिला 20 वजा 30 गुणिला 4 बरोबर आहे. तर 20 गुणिला 10 म्हणजे 220 झाले आणि भागीला 2 वजा 120. तर इथे किती आलं? 110 वजा 120. तर याचं उत्तर किती येईल? 10 वजा 10 आलं म्हणजे 10च येते कारण अँगल हा कधीही निगेटिव्ह नसतो. म्हणून उत्तर 10 येईल. ठीक आहे? अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा भिंतीवर लावलेल्या एका घड्याळात 4:30 झाली आहे. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? तर बघा लिपिक टंकलेखक 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सेमच फॉर्म्युला आहे 11/2 m मायनस 30h. तर बघा याच्यामध्ये काय करायचं? 11/2 m म्हणजे किती? इथे m म्हणजे 30 गुणिला 30 वजा 30 गुणिला h हवर्स किती आहे? 4. तर हवर्स 4 इथे किती येईल मग? 15 बरोबर आहे. 15 गुणिला 11 15 गुणिला 10 म्हणजे 150 आणि 15 त्याच्यात मिळवले तर 165 झाले आणि इकडे 120. तर 120 याच्यातून जर मायनस केले आपण किती मधून? 165 मधून 120 मायनस केले तर किती येतात? इथे किती येतात सांगा? 45 येतात. बरोबर आहे. अशा प्रकारे हे उत्तर आपलं होईल. ठीक आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. कोणती वेळ तासकाटा आणि मिनिट काटा यामध्ये 151 डिग्रीचा कोन दर्शवेल? तर ही वेळ घ्यायची. आता हे आपला फॉर्म्युला आहेच आपल्याकडे 11/2 m मायनस 30h. तर पहिली वेळ घ्या, ही घ्या पहिली. इथे 11/2 m म्हणजे किती आहे? 26 आहे आणि इथे 30 गुणिला 12 12चं काय घ्यायचं? 0. 12चं काय घ्यायचं? 0 कारण तास काटा आणि मिनिट काटा एकाच जागी येतो म्हणून 12चं काय घ्यायचं हे लक्षात ठेवा. 12 वाजले म्हटलं की अँगल 0चा होईल म्हणजे हवर्स इथे 0 होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा इथे काय होईल मग 11 आणि
याला 13चा भाग जाईल, 11 गुणिला 13 होईल. तर 13ने याला जर गुणलं तर किती येते उत्तर? 13 एका 13चे 3, हातच्याला 1, 13 एका 13 आणि 1 14. म्हणजे आलं का? नाही आलं. याच्यावरून नाही आलं तर दुसरा ऑप्शन घ्यायचा आता. ऑप्शनवरून काढायचं आहे ना आपल्याला. तर बघा फॉर्म्युला तोच राहील आपला. कोणता राहील? 11/2 m मायनस 30h. ठीक आहे. इथे आता घ्यायचं 12 वाजून 38. हे 11/2 इंटू 38 राहील. बरोबर आहे. हे इकडलं येणार नाही कारण इथे शून्य घेतो आपण. 12 घंटे म्हटलं की शून्य येते. तर इथे किती येईल मग? 19. 19नी याला जातो का? 19 गुणिला 11 केलं तर होते का? होतो का बघा? 19 नाही, मोठा होईल. हा अँगल मोठा होईल 19 दुणे 38 वाला. आणि बाकी दोन्ही ऑप्शनवरून होऊ शकते का? नाही होणार, कारण यांना भागत जाणार नाही याच्यानी. बरोबर आहे. भागत जाणार नाही, म्हणून याच्यामधलं जर आपल्याला हा पहिला जो ऑप्शन आहे, आपण पहिला जो ऑप्शन आहे तोच घ्यावा लागेल इथे. म्हणजे पहिला ऑप्शन कोणता आहे आपला? 11/2 m. m मध्ये काय होईल इथं? वजा 30h. तर 11/2 गुणिला 26. बरोबर आहे. 26 मिनिटं आहे तर वजा 30h. 30 इंटू 0 होईल, कारण 12 म्हटलं की 0चा अँगल असतो. ते 13. 13 गुणिला 11 म्हणजे 143 येतो. तर जवळपास नियर अबाउटमध्ये हाच येतो एकच. बरोबर आहे. बाकीचे कुठलेही येत नाही. बाकीचे कुठलेही येत नाही. 27 जर घेतला आपण, आता हा एक ऑप्शन घेऊन पाहूया. चौथा ऑप्शन जो आहे इथे 27चा, तर 27ने येऊ शकतो का मग? बघा 11/2 m इंटू 27. हे 30 इंटू 0च होतात, हे इकडलं काही येणार नाही. तर हे किती येतात मग? 27 म्हणजे किती? 13.5. 13.5 13.5 गुणिला 11 केलं तर 11 5 55 5, हातचे आले 5. 13 1 13 आणि 5 18. बरोबर आहे. 11 तिरी 33 न 5 38. 38 झाले. 38 चे 8, हातचे आले 3. मग 11 1 11 3 14. तर 148.5 पर्यंत येतो हा. हा जो अँगल घेतला आपण. तर याच्यामध्ये हा अंशाचा कोन दर्शवणारा म्हणत आहे, तर तोच येईल मग. ठीक आहे. किंवा मग जे काही उत्तर आलं, जसं इथे किती आलं आपलं? इथे किती आलं होतं पहिल्या याच्यामध्ये? 143. याला जर 360 मधून वजा केले तरी उत्तर येणार नाही. म्हणजे 7 आणि हे किती आलं? 200च्या वर गेले ना, म्हणजे एवढा अँगल होत नाही त्याचा. ठीक आहे. तर पुरेपूर जर याचं हे जर यायचं असेल तर हा एक ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 4 राहू शकतो. म्हणजे याच्यामध्ये कन्फर्म आन्सर सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी किती अंशातून फिरेल? ठीक आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? समजा ही घड्याळ आहे. हा टिंब आहे इथे. आता इथे 12 आहे. ठीक आहे. इथे 6 आहे. हे 6 आहे, हे 12 आहे. ठीक आहे. आता इथे 8 कुठे येईल? इथे हा 7 झाला, हा 8 झाला. इथे एक येईल 9. इथे 9 येईल, म्हणजे 8 इथे येईल. 8 इथे येईल. बरोबर आहे. आणि 2 कुठे येईल? 2 कुठे येईल? हा 1 आणि हा 2. इथे राहील 3. इथे राहील 3. 1 आणि 2. तर बघा हा एकाच लाईनमध्ये येत आहे असा. एक लाईनमध्ये येत आहे. तर अँगल कितीचा राहील हा? कितीचा राहील? 180 डिग्रीचा. कारण टोटल अँगल किती आहे? 360चा. तर हा अर्धा अँगल 180 डिग्रीचा राहील. तर बघा इथे अँगल 180चा होईल. पहिला ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा 3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवते? तर बघा आरशातील प्रतिमेसाठी एक मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर 12 तासाला आपण कसं लिहू शकतो? 12 तासाला लिहू शकतो 11 तास आणि 60. बरोबर आहे. 60 मिनिटे. 11 तास आणि 7 मिनिटे. तर बघा जे कोणतं आपल्याला दिलेलं असलं, ज्याची घड्याळातील प्रतिमा काढायची आहे, तर या 11 तास आणि 60 मिनिटामधून त्याला मायनस करायचं. तर 30 तासामधून तास मायनस केले, 8 राहिले.
आणि इथे जर 60 मधून 37 मायनस केले तर 23 राहतात. म्हणजे 8 23 त्या आरशातील प्रतिमेमध्ये दिसेल. हे याचं स्टँडर्ड सोल्युशन आहे. देख बघा, शॉर्टकट मेथड एवढी आहे की तुम्हाला काही करायची गरज पडत नाही अशा उदाहरणामध्ये. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. कामाला जाण्यासाठी मी घर सोडेल तेव्हा घड्याळ घड्याळ नेमकी 8:27 ही वेळ दाखवत होती. घरी परतले तेव्हा तास व मिनिट काटे आपापल्या स्थानात नेमकी अदलाबदल केली होती. दिसत असलेल्या नव्या वेळेला सर्वात जवळचा पर्याय निवडा. तर बघा इथे दिलेला आहे 8:27 म्हणजे 8:27 तास काटा 8 आणि 9च्या मध्ये होता. बरोबर आहे. आणि 27 मिनिटांनी म्हटलेलं आहे. 27 मिनिटांनी 8:27 याच्यामध्ये होता 8 आणि 9च्या मध्ये कोणता तास काटा. आणि मिनिट काटा कुठे असेल 27 मिनिटांनी? 27 मिनिटांनी मिनिट काटा कुठे असेल? 5 आणि 6च्या मध्ये. 5 आणि 6च्या मध्ये. 5 आणि 6च्या मध्ये. तर जेव्हा तो घरी परतला तेव्हा याच्या उलट झालं. म्हणजे हा जो तास काटा होता हा होता तास काटा, हा होता मिनिट काटा. तर हा तास काटा 5 आणि 6च्या मध्ये होईल. बरोबर आहे. आणि हा मिनिट काटा होईल 8 आणि 9च्या मध्ये. आता मला सांगा 5 आणि 6च्या मध्ये, तर 6ला नेमकी 33 मिनिटे आहेत. हा एक ऑप्शन दिलेला आहे. 6ला 17:75 मिनिटे आहेत. ठीक आहे. हा दुसरा ऑप्शन दिलेला आहे. 6ला 27 मिनिटे आहेत. 6:27 झालेली आहेत. तर हा चौथा ऑप्शन तर गेला, कारण 5 आणि 6च्या मध्ये असल्यावर 6:27 काही होणार नाही. 6ला नेमकी 33 मिनिटे आहेत. हा ऑप्शन होऊ शकतो का? बघा 8 आणि 9च्या मध्ये काटा आहे. 8 आणि 9च्या मध्ये काटा आहे. तर हा ऑप्शन होऊ शकतो का? बघा होऊ शकतो का? 5 आणि 6च्या मध्ये 33 मिनिटे आहेत. 33 मिनिटे आहेत म्हटलेलं आहे. 6ला नेमकी 33 मिनिटे आहेत. 33 मिनिटे आहेत म्हणजे 23 मिनिटे झालेली आहे. 5:23 5:23 म्हणजे हा जो मिनिट काटा आहे तो कुठे असायला पाहिजे होता? 4 आणि 5च्या मध्ये. 4 आणि 5च्या मध्ये. कारण 23 मिनिटे म्हटलं की 4 आणि 5च्या मध्ये असायला पाहिजे. इथे कुठे आहे? 8 आणि 9च्या मध्ये. तर हा पहिला ऑप्शन पण होणार नाही. आता 6ला 27 मिनिटे आहेत म्हटलेलं आहे. 27 मिनिटे आहेत म्हणजे 33 मिनिटे झालेली आहे. म्हणजे 33 मिनिटे केव्हा होईल? 5:33 केव्हा होईल? केव्हा होईल सांगा? 5:33 केव्हा होईल? जेव्हा मिनिट काटा हा 6 आणि 7च्या मधात राहील. 6 आणि 7च्या मधात राहील. परंतु इथे 8 आणि 9च्या मधात आहे. तर कोणता ऑप्शन उरलं मग आता? हे ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येत होतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. आदित्य सकाळी 8:30 आधी बैठकीसाठी पोहोचतो. म्हणजे 8:15 पोहोचतो. 8:30 आधी बैठकीसाठी पोहोचतो. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. बैठकीची नियोजित वेळ काय होती? हे विचारलेलं आहे त्यांनी. बघा आदित्य सकाळी 8:30 आधी बैठकीसाठी पोहोचतो. ठीक आहे. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकार्यापेक्षा, म्हणजे त्याचा सहकारी केव्हा पोहोचला? आदित्य जर 8:15ला पोहोचला तर त्याचा सहकारी केव्हा पोहोचला असेल? 8:55ला. बरोबर आहे. आणि बैठकीसाठी किती म्हणते तो? किती म्हणत आहे? बैठकीसाठी सहकार्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचला. अर्धा तास आधी पोहोचला म्हणजे म्हणजे तो 8:30ला, अर्धा तास आधी म्हणजे 8:25ला पोहोचला असेल. ठीक आहे. 8:25ला पोहोचला असेल तो. तर बैठकीची नियोजित वेळ कोणती म्हणलाय? ठीक आहे. 8:30 वाजता पोहोचतो तो, पण बैठकीच्या नेमक्या किती मिनिटे अगोदर पोहोचतो तो? किती मिनिटे अगोदर पोहोचतो? 8:30 वाजता तो पोहोचतो. हे बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या. उदाहरण थोडा किचकट आहे. आपण याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर 8:30 वाजता पोहोचतो तो आणि बैठकीच्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. 15 मिनिटे आधी. आता बैठक कितीची आहे आपल्याला माहिती नाही.
कन्सिडर करूया 8:45 ची बैठक आहे. तर याच्या 15 मिनिटे अगोदर हा पोहोचला आहे. म्हणजे 8:30 ला पोहोचलेला आहे. ठीक आहे. बैठकीसाठी 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या 40 मिनिटे उशिरा पोहोचलेला त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. म्हणजे 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या त्याच्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. अर्धा तास आधी पोहोचला म्हणजे हा 8:30ला पोहोचला. म्हणजे 9 वाजता त्याचा मित्र पोहोचतो. त्याचा मित्र 9 वाजता पोहोचतो. 9 वाजता पोहोचतो तेव्हा बैठकीची नियोजित वेळ काय आहे म्हणता येते. ठीक आहे. तर बैठकीसाठी हा 40 मिनिटे उशिरा पोहोचलेल्या सहकार्यापेक्षा तो अर्धा तास आधी पोहोचला. 8:30च्या 15 मिनिटे आधी बैठकीसाठी पोहोचतो. 8:30च्या 15 मिनिटे आधी. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या. 8:30च्या 15 मिनिटे आधी म्हणजे 8:15ला पोहोचला असं कन्सिडर करू आपण. त्याच्यानंतर त्याचा जो मित्र आहे 8:15ला पोहोचून सुद्धा हा 8:15ला पोहोचला बैठकीसाठी. परंतु त्याचा एक मित्र आहे की जो 8:45 अर्धा तास त्याच्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचला. ठीक आहे. तर हा अर्धा तास आधी पोहोचला म्हणजे त्याचा सहकारी पोहोचला 8:45ला. हा जो 8:45ला पोहोचला तो 40 मिनिटे उशिरा होता बैठकीसाठी. हा 40 मिनिटे उशिरा होता 8:45ला पोहोचणारा. म्हणजे याच्यातून जर 40 मिनिटे वजा केली तर 8:05ची ती बैठक होती. कितीची होती? 8:05 ती बैठक होती. असं याचा अर्थ होतो. बघा किती किचकट दिलेला आहे. परंतु सोपं आहे उदाहरण. सोपं आहे. एकदा समजलं की करता येतं. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 9वं उदाहरण. आरशाकडे बघितले असता त्यात 6:30 दर्शवते. तर घड्याळात बरोबर किती वाजले असतील? तर बघा इथे आरशातली प्रतिमा दिलेली आहे आपल्याला. घड्याळाचं काढायचं आहे. तर इथे तोच फॉर्म्युला आहे. 11:60 घ्यायचं. 6:30 मायनस करायचे. तर इथे येईल 30 आणि इथे येईल 5. तर 5:30 हे त्याचं उत्तर राहील. आरशातली म्हणा किंवा आरशातली प्रतिमा घड्याळात काय दिसते आणि घड्याळातली प्रतिमा आरशात काय दिसते दोन्ही म्हटलं तरी 11:60 मधून हे वजा करून टाकायचं जे दिलेलं आहे ते वेळ. तो वेळ वजा केला की जे राहील उत्तर बाकी राहील तेच आपलं उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. दुपारचे 12 वाजायला